महाराष्ट्र ॲनिमल हजबंडरी अँड फिशरीज सायन्सेस युनिव्हर्सिटी म्हणजे माफसूकडून नागपुरात एक वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की इथे अंड्यांची भुर्जी आणि पाव वितरित करण्यात येत आहेत. नागपूरहून लोक येत आहेत आणि त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि नागपूरच्या वेटरनरी कॉलेज च्या प्रिमायसेसमध्ये हे जे वेगळं आयोजन करण्यात आलं, 5001 अंड्यांची भुर्जी विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली आणि ती कशी बनते इतक्या मोठ्या प्रमाणात ते बघायसाठी लोक आले होते आणि ते आस्वाद घेत आहेत. या एकूणच आयोजनामागे काय लोकांचा प्रतिसाद आहे तो आपल्याला दिसतोच आहे. लोक हातात घेऊन उभे राहून आनंदाने त्याचा फडशा पाडत आहेत आणि काही तरुण मंडळीसुद्धा आलेली आहेत. आणि याच्यामध्ये काही तरुण असे आहेत जे आतापर्यंत अंडी खात नव्हते, पण आता त्यांनी आजपासून सुरुवात केलेली आहे. काय म्हणायचं आपल्याला, काय नवीन माहिती कळली आहे याच्यामध्ये? मी आजपर्यंत अंड्याचे सेवन करत नव्हते, परंतु आजच्या का करत नव्हते? मला आधी असं वाटायचं की अंड नॉनव्हेज आहे आणि मी व्हेजिटेरियन आहे. ओके. परंतु या कार्यक्रमानंतर मला कळून चुकलंय की अंड हे शाकाहारी आहे, त्यामध्ये नराचा समावेश नसतो. त्यामुळे मी आजपासून अंड खायला सुरुवात केली आहे. प्रचाराचा हेतू साध्य झाला आहे कुठेतरी. युनिव्हर्सिटीचे आपले जे व्ही आहे डॉक्टर नितीन पाटील सर, तुम्ही आत्ताच ऐकलं तरुण पिढी काय म्हणते आहे. तुम्हाला वाटतंय तुमचं म्हणजे जो हेतू होता तो साध्य झाला आहे? अगदी बरोबर आहे. कारण हा उद्देश समोर घेऊनच आपण समोर आलो होतो की अंड जे आहे हे प्रोटीनयुक्त असं अन्न तयार केलेलं देवानी आहे. आणि त्यात मुख्यत्वे ज्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स जे म्हणजे प्रोटीनची गुणवत्ता ठरवते आणि त्याच्याशिवाय मिनरल आणि व्हिटॅमिन्स याचा पुरेपूर स्रोत आहे. आणि ज्याची अवेलेबिलिटी म्हणजे 100 ग्रॅम जर ते खायला दिलं तर जवळपास 96% हे अवेलेबल होतं. तर या धर्तीवर आपण हे एक प्रोटीनयुक्त असं अन्न हे मुलांकरता ज्यांना शारीरिक वाढ यासाठी ते आवश्यक आहे, मानसिक वाढ याच्याकरता पण आवश्यक आहे, गरोदर महिला आणि माता भगिनी यांच्यासाठी पण फार आवश्यक असं प्रोटीन हे स्रोत आहे. सर, प्रोटीनचं प्रमोशन करण्याचा आपला उद्देश साध्य झाला, पण याच निमित्तानं एक नवीन वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा झालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? कारण म्हणजे एक हे जे कल्पना होती ती कशी काय होती? वर्ल्ड एग डे हा पूर्ण जगभर 10 ऑक्टोबर 1996 पासून सतत आपण मनवतो आहे आणि प्रत्येक देशात याचं महत्त्व पटलेलं आहे. पण भारतासारख्या देशात जिथे की आपण म्हणजे पूर्ण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण अंड्यांचं उत्पन्न घेतो आहे, पण एकूण दरडोई जर वार्षिक आपण त्याचं सेवन बघितलं तर ते जवळ कन्झम्पशन जे आहे ते फक्त 103 एग्ज आहे. आणि महाराष्ट्रात तर ते अजून कमी आहे. त्याच्यामुळे असा एक मोठा कार्यक्रम घेऊन जेणेकरून याचं महत्त्व आपल्याला पटवून देता यावं, चांगल्या प्रकारचं व्यंजनसुद्धा आपण लोकांसमोर ठेवता येईल, हा पण आपण प्रयत्न केला. त्याच्यामुळे विष्णू मनोहर शेफ यांना बोलावून एक जी नावाजलेली जी व्यंजन आहे जे भुर्जी म्हणून, तर ते आपण प्रमोट करण्याचा फार प्रयत्न केला आहे आणि त्याला प्रतिसादही मिळाला. आणि ज्याप्रमाणे लोकांचा उत्साह दिसून ते एगेट्रियन, ते नॉनव्हेज किंवा व्हेजिटेरियन याच्यामध्ये न पडता एग हे इनफर्टाईल एग आणि हे खाण्यासाठी योग्य आहे हा जर मनावर ठसलेलं जर असेल तर मला वाटतं या कार्यक्रमाचा उद्देश माझा पूर्ण झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर अंड्यांचं सेवन प्रमोट करण्याच्या दिशेनं पाऊल उचललं होतं माफसू विद्यापीठानं आणि तो कुठेतरी यशस्वी झाला आहे. आणि एक महत्त्वाचा बोनस म्हणजे एक विश्वविक्रमसुद्धा नवीन तयार झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.